चल. चल कुठं? बस माझ्या माग. अहो पण कुठं जायचं ते तरी सांगा. बस म्हणलं ना, बसायचं. मग तुम्ही मागं बसा, मी गाडी चालवतो. बस पटकन. माझी पण एक अट आहे, ही नेबळट ह्या घरात आश्रित म्हणून येते, माया सुर्वेची सून म्हणून नाही. तेव्हा ही मंगळसूत्र काढूनच घरात यायचं. आई दे, मी करते. राहू दे, करते. आई, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी काय? अगं ते थंडी पडते ना, ते वाऱ्याने पाणी आलं असणार डोळ्यामध्ये. आई, मम्मी साहेब काय बोलल्यात का? अगं बाई, हळू बोल की. हा, त्यांनी ऐकलं तर परत चिडतील आणि मग आपल्यावरच कसा राग काढतील माहिती नाही. त्यांना एक काय कळत नाही बघ. अगं आपण काय कायमचं राहायला आलोय का या घरात? काय येळ आली ग आपल्यावर आमरे. हक्काचं छप्पर गेलं नाही तर यांच्या दारात येऊन पडायची येळ आली. ते बी अपमान पचवत. काही वर्षांपूर्वी आदर द्यायला म्हणून माणसं आपल्या घरात शिरल्या ग. जेव्हा त्या गेल्या तेव्हा वाटलं का सुटका झाली आपली. पण आता असं वाटतंय आपल्या मागचे भोग अजून संपलेच नाहीत. मम्मी साहेबांच्या रूपाने आपण अजून भोगतोच आहे सगळं. तुझी अशी अवस्था. आमरे, आपण आता इथं आसऱ्याला आलोय ग, तेव्हा आपल्याला सबुरीनच घ्यावं लागणार आहे. हारीला कार्य करून कसं चालेल सांग बरं बाळा. आई, हे बघ, मला नाही वाटत इथं आपल्याला जास्त दिवस राहायला लागेल. दीदी काहीतरी दुसरी सोय करेलच. नको काळजी करूस. बरोबर बोलतेस तू. मंजुला बी नाही आवडणार आपण इकडे जास्त दिवस राहिलेलं. मला सांग, लिंबराज बद्दल काही कळलं का ग? म्हणजे ते कुठं आहेत, कसे आहेत, काय समजलं? फोन ट्राय केले मी, पण रिस्पॉन्स काहीच नाही आला. मला तर दुसरीच भीती वाटते बघ. आपल्या घरामध्ये रोज रोज तमाशा होत होता तिथपर्यंत ठीक होतं. 10 रुपये ते इथं आले आणि गोंधळ घातला तर सगळं आपल्याला भोगावं लागेल ग. मंजूला ऐकून घ्यावं लागेल समजा. हो, आणि त्या मम्मी साहेबांना तर आई तर कारणच पाहिजे असते आपल्याला त्रास द्यायला. जाऊ दे बाई, तू नको आता आयुष्य काढू. भिंतीना बी कान असतात, उगाच कोणीतरी काहीतरी ऐकल. काय मायलिकींच्या शिळपीच्या गप्पा चालल्यात वाटतं. इथं काय फक्त गप्पा हाणायला आणि फुकटचं गेला आलाय का तुम्ही? घरात काम पडलेत, ती कोण करणार आहे? ह्या पुरींचा वर गेलेला बाई करणार आहे? मम्मी साहेब, आम्ही गप्पा नव्हतो मारत, कपड्यांच्या घड्या करत होतो. बाबो, एवढ्याशा कपड्याच्या घड्या घालायला 2 माणसं लागतात. ए, काम चुकार. घरात काय फक्त कपड्याच्या घड्या घालायची काम आहेत का? बाकीची कामं नाहीत का? मम्मी साहेब, हे बघा, मला सांगा काय करायचं ते, मी करते. हे बघा, आमरीला आराम करू देव. तिला गरज आहे आरामाची. 2 जीवांची आहे ती.
इथं कुणीच नाही. सांग आता तुझी बाजू. माझा जो काही गैरसमज झाला असेल ना तो दूर करून टाक एकदाच. हे बघ, मी तुझी बाजूच ऐकून घेतली नाही. नुसती तुझ्यावर आरोप कर सुटले. असा आरोप कुणाकडून ऐकायचा नाही आता मला. काय झालं सत्या, बोल आता. की सांगायची वेळ आल्यावर कसं सांगू म्हणून जुळवाजुळव करतोयस. वाघमारे, जिथं सत्य आणि सत्य असतो मग तिथं जुळवाजुळव करायची वेळच येत नाही कधी. मी माझं मन मोकळं करीनच, पण आत्ता मी हा विचार करतोय ना की तुम्ही माझी बाजू ऐकून घ्यायला तयार कशा झाला, ते बी आज अशा अचानक. नाही म्हणजे माझं पण चुकलंच की तुम्ही माझ्या आयुष्यात परत आला म्हणून मी त्या आनंदात हरवूनच गेलो, विषयच काढला नाही. पण योग्य वेळ आल्यावर मी खरं काय ते सांगणार होतो तुम्हाला. मग हीच ती योग्य वेळ आहे असं समज. आणि सांग मला त्या रात्री नेमकं काय घडलं होतं. मी तुम्हाला सांगेनच, पण वाघमारे तुम्ही आधी मला सांगा, तुम्हाला आज सत्य जाणून घ्यावंसं का वाटलं? काय कारण आहे याच्या मागं? मला जाणून घ्यायचं. ठावे ठावे, ही काटकोळी 2 जीवाची भावली आहे ती. सारखं आपलं 2 जीवाची आहे, 2 जीवाची आहे. आम्ही बी होतो की कधी काळी 2 जीवाच्या. पहिल्या बागेला उठून कामाला लागायचो आम्ही. आणि तसं बी मी काही हिला लय जड कामं नाही सांगत, हलकीच कामं सांगणार आहे. ए, कपडे धुवून ठेवलेत तेवढे वाळू घालता जा. मम्मी साहेब, अहो हे बघा मी करते ना, मला सांगा, मी करते, तिला नका सांगू. अहो एवढा आराम पण काही चांगला नसतंय. कसे काम केलं का नाही का शरीर कसं हलतं झुलतं राहतं चांगलं. आणि काम केलं की भूक लागती, भूक लागली की जेवण जास्त जातं. आणि त्या पोटातल्या बाळाला चांगला पोषक आहार मिळाला पाहिजे ना. तुम्हाला तर काय माया पॅलेसमध्ये फुकटच घ्यायला मिळणार आहे, होय का नाही स्वप्ने? अहो पण तुम्हाला माहिती आहे ना, आजकालच्या पोरी कशा. करते मी, त्या म्हणतात ते पण खरे. हालचाल व्हायला पाहिजे. मी घालते वाळत कपडे. हे बघा नेबळ्याची दणकट मम्मी. आता ही जाईल तिकडे कपडे वाळू घालायला आणि तुम्ही बसाल इथं फुकटचा आराम करत. कसे तुमचं बी वजन जरा मेंटेन राहायला पाहिजे ना. जरा कमी होईल हालचाल केली तर. तिथं भांड्याचा ढिगारा पडलाय तेवढा घासून घ्या. आता काय बघत बसलाय माझ्याकडं? चला लागा कामाला, निघा. हा जातो, चला मरे. ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है. सत्या, कारण तुझ्यावर हल्ला करणाऱ्या मारेकऱ्याची बायको गरोदर आहे. हे जेव्हा तुला कळालं तेव्हा तू केस मागं घेतलीस. तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस तुझी धावपळ केलीस. तिच्या बाळाबद्दलची काळजी मी स्वतः बघितली. बरं ते सोड. आमच्या घराला आग लागली तेव्हा माझी, अमृताची, आईची ज्या पद्धतीनं तू काळजी घेतलीस, हे सगळं कसं दुर्लक्षित करू? जो सत्या दुसऱ्याचा जीव वाचवताना स्वतःच्या जीवाची पर्वा नाही करत, तो दुसऱ्या कुणाचा तरी जीव कसा घेऊ शकतो? आणि हेच जाणून घ्यायचंय मला. सत्या, हे बघ, आता वेळ वाया घालवू नको. त्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगून टाक मला. मला सांग की माझा गैरसमज झाला होता. मी तुला चुकीचं समजले. सांगून टाक एकदाच. बोल सत्या, बोल. ठीक आहे, तुम्हाला सत्य जाणून घ्यायचंय ना, सांगतो.
तुम्ही ट्रेनिंग सेंटरला गेला होता तेव्हा तात्या एक एक करून सगळ्या साक्षीदारांना मारा सुटला होता. वाघमारे ज्या दिवशी तुम्ही इन्स्पेक्टर झाला आणि परत येणार होता आणि आपल्या घरी येणार होता त्याच दिवशी रात्री मला तात्याच्या मिसेसचा फोन आला. फोनवर तात्याचा आवाज पण येत होता. त्या खूप घाबरल्या होत्या आणि त्यांचा आक्रोश ऐकून मी तडक तात्याच्या घरी निघालो. आणि तिथं पोहोचल्यावर मला कळलं की तात्याचं अख्खं घर जळत होतं. तात्या आणि त्याची माणसं पण तिथंच होती. तिथं तात्याला बघून माझं डोकंच फिरलं. मला एवढा राग आला की मी त्याच्या अंगावर धावून गेलो. आमच्यात झटापट झाली आणि तेवढ्यात पोलीस गाडीचा आवाज आला. पोलीस आले, चला. पोलीस गाडीचा आवाज ऐकून तात्याने त्याच्या माणसांनी तिथनं पळ काढला. मी मशाल घेऊन त्यांच्या मागं लागलो आणि नेमकं त्यावेळेला तुम्ही तिथं आला. तुम्ही बघितलं की माझ्या हातात मशाल आहे आणि तात्याचं घर जळत आहे. तुम्हाला वाटलं रागाच्या भरात मीच तात्याच्या घराला आग लावले, पण तसं नव्हतं वाघमारे. तुम्ही जेव्हा फायर ब्रिगेडला फोन करत होता ना तेव्हा मी आत शिरलो. तात्याची बायको डिपचिप जमिनीवर पडली होती. तोपर्यंत आग एवढी वाढली होती की समोरच्या दारातनं बाहेर पडणं अशक्य होतं. म्हणून मी त्यांना घेऊन मागच्या दारातनं बाहेर पडलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते अजून जिवंत आहेत. म्हणून तुम्हाला कळवण्याच्या आधी त्यांना दवाखान्यात घेऊन जाणं जास्त गरजेचं वाटलं मला. म्हणून मी तिथनं निघून गेलो. काय? तात्या साहेबांच्या मिसेस आगीत गेल्या नाहीत? तात्यांची बायको अजून जिवंत आहे आणि मी त्यांना मारायला नाही, वाचवायला गेलो होतो. हा, हे बी घासायचंय. एवढं शिचत झालं, आता नाही अजून. कसं आहे, आता ही पण भांडी घासायचीच होती ना. म्हणलं आता तुम्ही हातासरशी घासून टाकाल. एकदम चकचक स्वच्छ भांडी घासली पाहिजे बरं का. असं लकलक लकलक दिसली पाहिजेत. चेहरा दिसला पाहिजे ताटात, चेहरा. पण मम्मी साहेब, मी काय म्हणते, ही समधी भांडी आजच घासली पाहिजेत होय? नाही म्हणजे उद्या घासली तर नाही चालणार का निम्मी? हाय का आता अजून तर कामाला हात बिलावला नाही तर कंबर दुखायला लागली होय. ही असला काम चुकारपणा मी खपून गेला नाही बरं का. जी समोर काम आलाय ती गपचूप करावं लागल. आणि काय काय तुझ्या घरात भांडी घासायची असती तर कंबर कसून घासलीच असतीस की तू. का तुझ्या त्या घरवर भावलीला राबवली असती नाही ना? मला कंबर दुखते. गप गुमान करा काम आणि भांडी कशी एकदम स्वच्छ लकलक दिसली पाहिजेत. फुक्कटचं गेला मिळतंय ना, मग काम नीट व्यवस्थित करायचं. चल का सपनी. मम्मी साहेब, आता काय? हे बघा, तुम्ही म्हणाल ती समधी कामं करेल मी, पण माझ्या आमरीला आराम करू देव. ए, ती तुझी काटकोळी बावली कळी जणू काय काम केल्यावर का नाही गळूनच पडणार आहे. तुझ्या पुढ्यात जी काय आहे ती कर. तिचं काय करायचं माझं मी बघते. हा, चल का सपने. का हात भरलावं लागणार आहेस? हा, नसणारच का भाडी? नाही नाही, तुम्ही तिकडनं जा, मी इकडनं येते.
का आराम करते इथं झोपली. घ्या बघायची नाटक. 4 कपडे वाळत घालायला सांगितले का मॅडम बसत आराम करत. ए बावले उठ. मम्मी साहेब अहो चक्कर येते. स्वप्ना वहिनी पाणी देतं का थोडं? मलाच पाणी मागते बाई. दे खाली जाऊन आणायला लागेल का तेवढ्यासाठी मला. अगो बाई 4 कपडे वाळत घातले नाही तर लगेच तुझ्या कशाला कोरड पडली होय. लगेच बिरबिरी आली होय तुला. एक खवाट खोबरे. मला काय बारकी पुरगी बिरगी समजलीस होय. काम करायची नाहीत म्हणून बहाणा सांगतेस. काय पाणी बिनी मिळणार नाही. चल उठ गप गुमान काम कर. हा कपडे वाळायचे झाले का नाही का अजून तुला झाडलोट करायची. घराच्या प्रत्येक कोपऱ्यातल्या जळ्या काढायच्यात. हा तेवढा जरा शरीराला व्यायाम. मग काय तर बसली लगेच थकून इथं. काम चुकार कुठली 2 जीवाची भावली. लाग कामाला आवर पटपट. 4 कपडे वाळू घालायला अर्धा दिस लावलाय. बाकीची कामं कधी करणार. ए सपनी उठ तिला. मला कशाला मारताय. हा उठ. हा हे बघ सत्या, तू जे सांगतोस त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही, पण खरंच माझं मन मानत नाही. तू बोलतोस तसं घडलं होतं. वाघमारे मी खरं काय तेच सांगतोय तुम्हाला. पण कसं शक्य आहे सत्या. अरे पोलीस स्टेशनच्या फाईलमध्ये तात्यासाहेबांच्या पत्नीच्या हत्येची नोंद आहे. आणि फक्त त्यांचीच नाही, त्यांच्या मुलांच्या सुद्धा हत्येची नोंद आहे. तात्याची मुलं? वाघमारे काय बोलताय. जेव्हा मी तात्याच्या घरात गेलो तेव्हा फक्त तात्याच्या मिसेस होत्या तिथं, बाकी कुणीच नव्हतं. मला वाटतंय ह्यो 100% तात्याचा बनाव असणार. सत्या याच्यावर कसा विश्वास ठेवू तेच कळना झाले मला. माझ्या मनाला अजूनही पटत नाही. एक नंबरच्या ढोंगी बायका आहेत. ढोंगी खरे. जशी खान तशी माती, दुसरं काही नाही. मग मी एक बोलू का, म्हणजे रागावणार नसाल तर. जाऊ दे नाही विचारत. ये सपने खोळ्यात ऐकायचीस का. हा आजवर परमिशन घेऊन थोडं उचकलस का तुझं. नको तिथं नको तवा थोडं उचकत असतेस की. तवा नाही परमिशन घ्यायचं सुचत आणि आज बरी परमिशन घ्यायला लागलीस. काय करणार मग मी, स्वभावाला औषध नसतंय ना. तुझ्या स्वभाव लागला वनवा. विचार काय विचारायचंय ती. अहो मम्मी मी का नाही एक व्हिडिओ पाहिला. नाही म्हणजे बातमीच होती ती का सासून ना सुनेच्या अंगावर ढीगभर कामं टाकली आणि नुसती राबून घ्यायची बघा. आणि मग सुनेनं सासूच्या जाचाला कंटाळून काय केलं माहितीये का, आत्महत्या केली. आत्महत्या. हे सपने म्हणजे तुला काय म्हणायचंय. मी तुला घरात राबवते, मी जाच करते आणि माझ्या जाचाला कंटाळून तू आत्महत्या करणार आहेस. कशी गळ्याला फास लावून घेणार आहेस. काय तुला लागणार आहेस. खूप लाग सपने. ऐका आता मला कशाला मारताय. अहो मी आपल्या दोघींबद्दल नाही बोलते. हो मी त्या एक जाऊबाईची आई आणि बहिणीबद्दल बोलतीये. म्हणजे तुमच्या जाचाला कंटाळून त्या दोघींनी बी असं काहीतरी केलं, आत्महत्या वगैरे. मग तुमच्या त्रासामुळं आमरीच्या पोटातल्या बाळाला काही झालं. मग आणि हे सगळं जर सत्याभाऊजींना कळलं का नाही, आयुष्यभर तुमचं तोंड बघणार नाही बघा. वाघमारे थांबा. वाघमारे मी सिद्ध करू शकतो की तात्याची बायको जिवंत आहे. काय सिद्ध करणार आहेस आणि कसं सिद्ध करणार. गेल्या 3 वर्षात सिद्ध नाही करून दाखवलंस. आणि सगळ्यात महत्वाचं, तात्यासाहेबांची बायको जिवंत आहे हे तू पोलिसांना का नाही सांगितलंस. सांगणार होतो वाघमारे, पण नाही सांगितलं कारण त्या कोमात गेल्या होत्या. आणि जर तात्याला कळलं असतं की त्याची बायको जिवंत आहे तर त्यानं परत हल्ला केला असता, म्हणून नाही सांगितलं. कोमात? अरे काय बोलतोस. जे खरं आहे तेच सांगतोय वाघमारे.